नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, पाणी आणि चारा टंचाईच्या उपायांसाठी गावनिहाय नियोजन करा। त्यानंतरची बातमी आहे, शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी प्रयत्न, दिलीप वळसे पाटील। त्यानंतरची बातमी आहे, अकोल्यात तुरीला सरासरी दर 9,500वर। त्यानंतरची बातमी आहे, नितीश कुमार घेणार 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ, 28 वर्षात भाजप सोबत तिसऱ्यांदा गरोबा। त्यानंतरची बातमी आहे, महाराष्ट्र सोडून देशातील 13 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। त्यानंतरची बातमी आहे, पशुधनाचे युनिक टॅगिंग करून ऑनलाईन नोंदणी करा। त्यानंतरची बातमी आहे, कांदा आवक वाढल्याने नगरला लिलाव रद्द। त्यानंतरची बातमी आहे, द्राक्ष उत्पादकांची दरामुळे कोंडी। त्यानंतरची बातमी आहे, विदर्भ मराठवाड्यातील उद्योजकांसाठी सवलतीत वीज पुरवठा, देवेंद्र फडणवीस। त्यानंतरची बातमी आहे, जनाईच्या पाण्यासाठी मंगळवारी मुंबईत बैठक, तोडगा न निघाल्यास उपोषणावर शेतकरी ठाम। त्यानंतरची बातमी आहे, उजनी धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवणार पालकमंत्री पाटील, आता पुन्हा शेतीसाठी आवर्तन शक्य नाही। त्यानंतरची बातमी आहे, कृषी विभागाच्या अट्टहासामुळे पीक विम्याचे 150 कोटी गेले, केंद्राच्या तांत्रिक सल्लागार समितीसमोर विमा कंपनी जिंकली। तर शेतकरी मित्रांनो, या होत्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी। धन्यवाद।